तर स्वागत आहे तुमचं लव्ह स्टोरी पार्ट 10 मध्ये आणि आम्ही दोघे लिव्हिंग मध्ये का राहत होतो मी तुम्हाला ते पुढे सांगते. ओके. तर फायनली आमच्या दोघांचं लग्न ठरलं होतं आणि आम्ही दोघे पण खूप जास्तच हॅपी होतो. आणि तुम्हाला सांगितलं होतं मी रूम बघायला आलो होतो. त्यानंतर रूम वगैरे सिलेक्ट केली आणि काही दिवसामध्येच आम्ही राहायला येणार होतो, कारण की माझं कॉलेज चालू होणार होतं आणि माझं लग्न पण तेव्हाच आलं होतं. मग आता काय करणार, बोललं आता लिव्हिंगमध्येच राहावं लागेल थोड्या दिवस. मग काय केलं, माझ्या घरच्यांनी थोडेफार आम्हाला सामान दिलं आणि त्यांच्या घरच्यांनी पण दिलं. मग आम्ही ते सगळं घेऊन इथे आलो आणि रूममध्ये सगळं शिफ्ट वगैरे केलं आणि आम्ही थोड्या दिवस तसंच राहायला लागलो. आणि आम्ही दोघांनी पण एकत्र मिळून सगळी आमची लग्नाची शॉपिंग केली आणि आम्ही रोज एक एक घ्यायला जायचो. म्हणजे आज एक घेतलं, उद्या एक घेतलं आणि असं करून आम्ही सगळी शॉपिंग केली दोघांनी पण मिळून. आणि ते मला बोलले, तुला जे वाटेल ते घे, तुला कोणतं पण चांगलं वाटेल ते, तुला काय घालायचे ते घालू शकते तू लग्नामध्ये. आणि त्यानंतर मी पण कॉलेजला जायचे आणि ते पण जॉबला जायचे. आणि तुम्हाला एक सांगू का, आमच्या मॅडम मला विचारायच्या तू कुठून येते. आता मी त्यांना काय सांगणार मी कुठून येते. मी बोलायचे मी माझ्या मामाच्या घरून येते. आणि तुम्हाला एक सांगू, मला जेवण अजिबात बनवता येत नव्हतं. मग मी काय करायचे, यूट्यूबला रेसिपी बघायची आणि तसं बनवायची. आणि मला तेव्हा काहीच एवढं चांगलं बनवता येत नव्हतं. आणि आता मला कोणती पण भाजी विचारली ना, मी सगळं सांगू शकते. मला एकदम परफेक्ट येतं सगळं. आणि तुम्हाला एक सांगू, तुम्ही मला एवढे भारी भारी कमेंट करताना मी ते बघून खूप हॅप्पी होते. मी तुमच्या कमेंटची चक्क वाट बघत असते. मला खूप भारी वाटतं. आणि त्यानंतर आम्ही 10-15 दिवसांनी आपापल्या घरी निघून गेलो. म्हणजे ते त्यांच्या घरी गेले आणि मी माझ्या घरी गेले, कारण की आता पुढे सगळे कार्यक्रम आम्हाला करायचे होते. आणि हळद होतं, मेहंदी होतं, सगळे फंक्शन्स होते. आणि ते कसे झाले ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते. जर तुम्हाला लॉंग व्हिडिओ बघायचा असेल तर मी यूट्यूबला टाकला आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. आणि तोपर्यंत बाय बाय.